मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर सुरू असलेलं युद्ध 2 आठवड्यांसाठी थांबवत असल्याची घोषणा केली. यात पाकिस्ताननं मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची जागतिक स्तरावर नाचक्की झाली आहे. शरीफ यांची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. इस्रायलने इराणवर एअर स्ट्राईक केलाय. या हल्ल्यात इराणमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलंय. लष्करासाठी रसद पुरवल्या जाणाऱ्या प्रमुख पुलांवर इस्रायलनं हे हल्ले केलेत. तेहरान, करज, तब्रीज, काशान आणि कोम या भागातील अनेक पूल इस्रायलनं उद्ध्वस्त केले. युद्ध आखातात होरपळ भारतात एअर इंडियाचा विमान प्रवास महागणार आहे. विमान तिकिटावर इंधन, अधिभार, देशांतर्गत प्रवास 299 ते 899 रुपयांनी महागणार. आंतरराष्ट्रीय प्रवास 2200 ते 25,000 महागणार आहे. आखाती देशातील मधील युद्धाचा फटका अजूनही देशातील अनेक उद्योगांना बसतोय. पोल्ट्री व्यवसायालाही युद्धाची झळ बसती आहे. युद्धामुळे अंड्यांची निर्यात घटली आहे, त्यामुळे अंड्यांचे दर घसरलेत. एका अंड्यामागे सुमारे 1.5 रुपयांची घसरण झाली. तर दुसरीकडे खाद्य आणि औषधांचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. युद्धामुळे आखाती देशातील कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे राज्यात कांद्याचे बाजारभाव गडगडलेत. कांद्याला सध्या 8 ते 10 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च परवडत नाहीये. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला. इराण युद्धामुळे भारत आणि पश्चिम आशियातील देशादरम्यान ये जा करणाऱ्या दैनंदिन विमानांच्या संख्येत 250 ते 275 घट झाली आहे. गेल्या 37 दिवसात एकूण 10,000हून अधिक विमानाची उड्डाणं रद्द झाल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धविरामानंतर सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोनं प्रतितोळा 3,600 रुपये तर चांदी तब्बल 10,000 रुपयांनी महाग झाली. 3,600 रुपयांच्या दरवाढीसह सोनं 1,56,000वर पोहोचलंय, तर चांदीचे 2.5 लाखांचा टप्पा पार केला. दरम्यान सोने चांदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यात गॅस सिलेंडर बुकिंगचा घोळ झाल्याचं समोर आलंय. ग्राहकांना OTP आलाय. सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज आला, मात्र ग्राहकांपर्यंत गॅस सिलेंडर पोहोचलाच नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याबाबत गॅस एजन्सीकडे ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. आता गॅस सिलेंडर कसा मिळवावा, स्वयंपाक कसा करावा असा प्रश्न नागरिकांना पडलाय. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला हिजबुल्लाहच्या तळावर झालेला आहे. तर हिजबुल्लाहचे 130 दहशतवादी ठार झालेत. इराणमधील 1,000हून अधिक पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर इराकमध्ये जल्लोष झालाय. बगदादमध्ये शिया मुस्लिमांकडून जल्लोष करण्यात आला. इराणच्या विजयाचा दावा करत हा जल्लोष करण्यात आला. अमेरिकेत कच्च्या तेलाची किमती घसरल्या. शस्त्रसंधीनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यात. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 15% घट झाली आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल $95 प्रति बॅरल झालाय. सोलापुरातील LPG गॅस पंप अखेर सुरू करण्यात आलाय. 10 ते 15 दिवसांपासून हा पंप बंद होता. पंप सुरू झाल्यानं रिक्षा चालकांना दिलासा मिळाला. गॅस भरण्यासाठी पंपावर लांब रांगा लागल्यात. युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्यानं पंप बंद होते.